हा चला गुड मॉर्निंग. आज काय करायचं आहे? एक्चुअल समीकरण मागल्या लेक्चरला थोडेफार घेतलेत, बरोबर आहे. सोपे सोपे एक्झाम्पल घेतलेत. त्याच्या पुढची स्टेप घ्यायची आहे. कंबाईनला विचारणे एक्झाम किंवा पोलीस भरतीला पण विचारणारे एक्झाम्पल्स आहेत. डोके किती, पाय किती, एवढे मार्क पडले, एवढे वजा होत असतील तर अशा प्रकारचे एक्झाम्पल आहेत, घेऊया. त्याच्या अगोदर एक एक्झाम्पल घ्या. एका संख्येच्या तिपटीतून 2 वजा करून येणारी वजाबाकी. एका संख्येच्या तिपटीतून 2 वजा करून येणारी वजाबाकी त्या संख्येच्या दुपटीतून दुपटीत 5 मिळवून येणाऱ्या बेरजी इतकी आहे. तर ती संख्या कोणती? समीकरण मांडायला पाहिजे. समीकरण कसं मांडणार? पहिल्यांदा एक संख्या म्हणजे काय मानणार? एक्स. त्याच्या किती पण तिपटीतून म्हणजे किती होणार? 3x. किती वजा करायचा आहे? 2. म्हणजे काय येईल? 3x वजा 2. येणारी वजाबाकी. आता इथं हा ही लिहिले काय नाही, पण ते लुप्त आहे. म्हणजे आपण तिथे म्हणू शकतो बघा, कसं वाक्य म्हणणार मी? एका संख्येच्या तिपटीतून 2 वजा करून येणारी वजाबाकी ही त्या संख्येच्या, म्हणजे आपण नसलं तरी आपल्या वाक्यात ते वापरू शकतोय. तसं इथं काय येणार? ही. म्हणजे इथं काय येईल? बरोबर. पाठीमागचं काय? 3x वजा 2. पुढं त्या संख्येच्या म्हणजे कोणाच्या? एक्सच्या. एक्स दुपटीतून 2x वजा 5. काय सांगितले? सॉरी, हे 5 मिळवून करायचं आहे. 5 मिळवलं तर येणाऱ्या बेरजी इतकी आहे. म्हणजे ह्याच्या पुढे काय येईल? 2x अधिक 5. हे फक्त सॉल्व्ह करायचं. हे सॉल्व्ह करताना काय म्हणलो? x ला इकडं न्या, 2 ला इकडं न्या. 2 वजा आहे तिकडे, काय होईल? अधिक म्हणजे किती होईल? 7. हे अधिक 2x आहे, वजा होईल x बरोबर किती येईल? 7. म्हणजे ती कोणती संख्या असेल? 7. या
चला घ्या पुढचं. इयत्ता 7वी मध्ये जितके विद्यार्थी आहेत 7वी मध्ये जितके विद्यार्थी आहेत तितकीच वर्गणी प्रत्येक विद्यार्थ्याने काढली व वर्ग शिक्षकांनी त्यामध्ये 91 रुपये दिले व एकूण वर्गणी 2116 रुपये झाली तर वर्गात किती विद्यार्थी आहेत? मग काय करायला पाहिजे? तर पहिल्यांदा समीकरण तयार झालं पाहिजे, बरोबर आहे? म्हणजे बघा, आता मला सांगा वर्ग कितवीचा आहे? वर्ग 7वीचा असू दे, 5वीचा असू दे, 4थीचा असू दे, काय फरक पडणार आहे का आपल्याला? का पडणार नाही? तर फक्त ते नुसता वर्ग आहे. वर्गातील काय पाहिजे आहेत आपल्याला? विद्यार्थी. आता विद्यार्थी मी किती मानले? x. परत तिने काय सांगितलंय? समजा तितकीच वर्गणी प्रत्येक विद्यार्थ्यानं काढल्या, म्हणजे ते समजायच्या अगोदर असं करा, वर्गात समजा 5च विद्यार्थी आहेत, मग प्रत्येक विद्यार्थी किती रुपये वर्गणी काढणार? 5 रुपये. मग एकूण वर्गणी किती होईल? 25. म्हणजेच काय होणार? 5चा वर्ग, बरोबर आहे? मग आता इथं x रुपये जर का वर्गणी असेल आणि xच विद्यार्थी असतील तर एकूण वर्गणी किती होणार? फक्त विद्यार्थ्यांची x वर्ग, बरोबर? अधिक त्यात काय केलंय? 91 रुपये कुठल्या भागात दिल्यात? सरांनी दिल्यात. मग परत इथं काय येणार? 91. आणि ही सगळी वर्गणी ही जी विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची मिळून किती झाल्या? 2116. एवढंच लिहायचं होतं आणि सॉल्व्ह करायचं. म्हणजे काय? 91 इकडे अधिक आहे, तिकडे जाऊन काय होणार? वजा होणार. म्हणजे x वर्ग बरोबर काय राहील? 16 वजा 91. 6 1 गेला, उरला किती? 5. एकातून जात नाही, परत 11 डायरेक्ट घालून लिहा. किती राहत आहे? 2. आणि इथे किती राहणार? 20 25. इकडे किती आहे? x वर्ग. ज्यावेळी एकक स्थानी 5 येते त्याच्या पुढची संख्या 2 असेल तर ही दोन क्रमगत संख्यांचा, कोणत्या दोन क्रमगत संख्यांचा गुणाकार चेक करायचं. कुणाचा गुणाकार आहे? 4 आणि 5चा. पहिला अंक घ्यायचा, म्हणजे काय येईल? वर्गमूळ 5चा वर्गमूळ कसं काढायचं हे आपण पाठीमागे बघितलेलं आहे, बरोबर आहे? ते फक्त इथे वापरायचं. किती उत्तर येईल? 45. म्हणजे वर्गामध्ये किती विद्यार्थी आहेत? 45. झालं? या
एका शेतकऱ्याकडे काही कोंबड्या व काही गायी आहेत. काही गायी आहेत. जर 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 त्यांच्या पायांची एकूण संख्या त्यांच्या पायांची एकूण संख्या 132 असेल, व डोक्यांची संख्या 40 असेल, डोक्यांची संख्या 40 असेल, 40, तर किती कोंबड्या व किती गायी आहेत? हा प्रश्न भरपूर वेळा, म्हणजे हा पॅटर्न खूप वेळा कॉपी होतोय, हाही तसा येतोय. फक्त त्यांना काय, फक्त अंक बदलतात. बघा इकडे एक सोपी मेथड सांगतो, फक्त समजते का बघा. नाही समजली तर मी तुम्हाला XY म्हणून पण सांगतो. काय सांगितले? कोंबड्या पण आहेत आणि कोण आहेत? गायी. गायीला पाय किती? कोंबडीला पाय किती? 2. बरोबर आहे. आता कोंबडीला डोके किती? गायीला डोकं किती? एकच डोकं आहे. पाय फक्त किती आहेत? म्हणजे बघा, पायांची बेरीज केली तरी यापाहिजे 132, डोक्यांची बेरीज केली तर किती यायला पाहिजे? 40. म्हणजे बघा, आता काहीतरी कोंबड्या काहीतरी गायी असणार आहेत. बरोबर. आपण काय करायचं आधी समजून घेऊया. म्हणजे बघा, सगळ्याच्या सगळ्या जर का गायी असतील तर, सर्व गायी असतील तर उत्तर काय येईल? म्हणजे 40च्या 40 जर का गायी असतील तर पाय किती येतील? बरोबर काय? आता बघा, पण 160 पाय आहेत काय? पाय काहीतरी कमी झालेत ना. किती आहेत? 132. टोटल पाय 160 आहेत, पण पाय किती झालेत? 132. आता काय करायचं? समजा मी या 40 गायींच्या मधली एक गाय बदलली आणि तिथं कोंबडी ठेवली, म्हणजे गाय किती होतील सांगा? हे समजा तर सांगावं, समजून घ्या, तुम्हाला लगेच समजेल नंतर. एक गाय बदलली म्हणजे गाय किती होतील आणि कोंबडी किती असणार? गायींचं पाय किती, गुणाकार किती येईल? 56. बरोबर आहे. आणि कोंबडीला पाय किती, म्हणजे किती येणार? दोघांची बेरीज किती येईल? 158. कितीचा फरक पडला? कितीचा फरक पडतोय? 2चा. म्हणजे जर का तुम्ही एक गाय बदलली कशासोबत? कोंबडी सोबत, तर कितीचा फरक पडालाय? 2चा. समजा 4चा फरक पडत असेल तर किती कोंबड्या असणार? 4चा फरक पडालाय तर कोंबड्या किती असणार? 2चा फरक पडतोय तर कोंबडी 1 आहे. 4चा फरक पडला तर कोंबड्या किती असणार? 2. 4 पायांचा फरक पडाला तर 2 कोंबड्या असणार ना. समजा 10 पायांचा फरक पडाला, कोंबड्या किती असणार? 5. बरोबर आहे. मग आता कितीचा फरक पडलाय बघा? 160 पासून कुठेपर्यंत गेलोय आपण? कितीचा फरक पडलाय? हे 20 म्हणजे 28चा फरक पडलाय का नाही? 28चा फरक. बरोबर आहे. 28चा फरक असेल तर कोंबड्या किती असणार? समजते का बघा? आता हे झालं शॉर्ट ट्रिक. आता शॉर्ट ट्रिक मध्ये कसं करणार बघा. पाय आणि कोंबड्या सांगतो तुम्हाला बघा. पहिल्यांदा मोठं कोण आहे? गाय आहे. बरोबर आहे. आणि छोटं कोण आहे? कोंबडी. असं लिहून घ्या सेपरेट. ओके. गायला पाय किती? 4. कोंबडीला पाय किती? 2. यांची वजाबाकी लागलंच पडल्या किती त्या? 2. बरोबर. आता ह्याला कितीनं गुणायचं? 4 पाय आहेत. जेवढी काय डोक्यांची संख्या आहे त्याला मोठ्यानं गुणायचं. डोक्यांची संख्या किती आहे? किती आली? 160. ह्यातनं वजा तुम्ही काय करणार? जेवढी काय ऍक्च्युअल मध्ये संख्या आहे ती वजा करणार. किती आहे? 132. आणि याला भागणार किती ना? ह्या 2. झालं. बघा अजून एक सांगतो तुम्हाला. इथं आपण काय काय केलं बघा. मी लिहितो इथं, मोठी संख्या गुणिले पाय. बरोबर आहे काय? मोठी संख्या किंवा मोठा प्राणी म्हणा
गुणले पाय, अधिक काय केलं, सॉरी वजा काय केलं, एकूण पाय. बरोबर, मोठी संख्या नाही, एकूण, एकूण डोकी गुणले मोठ्याचं पाय असं केलं. बरोबर आहे, मोठ्याचं पाय काय आलं, वजा काय केले, एकूण जेवढं काय पाय ते वजा केलेत. बरोबर, आता खाली काय येणार, त्यांच्यातील फरक म्हणजे काय, पायातील फरक. म्हणजे बघा आता डायरेक्ट हे समजलं की डायरेक्ट बघा काय येणार, मोठी संख्या कोण, एकूण संख्या किती आहेत 40, गुणले किती करणार, मोठ्या गाईचं पाय 4 वजा एकूण किती आहेत 132, भागणार कशानं 2. डायरेक्ट तुम्हाला काय मिळणार, जो लहान प्राणी आहे त्याची संख्या मिळणार. म्हणजे किती बघा, किती आलं हे 28 भागिले 2 बरोबर 14. म्हणजे कोंबड्या किती असणार 14 कोंबड्या असतील तर गाई किती असणार, 40 करणार 14 वजा करणार, डोकी तेवढे आहेत ना, 40 मधून 14 वजा किती येतील 26 कोंबड्या 26 गाई 14 कोंबड्या. समजलं, घ्याल. गाय कोंबड्या परत अडकता कामा नये, तोंडावच पाडायचं डायरेक्ट. चुकल का परत, कंबाईनला विचारतात, पोलीस भरतीला तर ढीग वेळा विचारले, ढीग वेळा. मी कडे बाजूला एक्झाम्पल, कोणतं हे लिहून घ्यायचं काय, हे मी पुसलं तरी पण लिहूया. म्हणजे काय, पहिल्यांदा 4 गुणले आपण किती केलं 40 बरोबर, किती आलं 160 बरोबर. आता त्याच्यानंतर काय केलं, 4 वजा 2 केलं तर आलं किती 2. म्हणजे दुसऱ्या स्टेप मध्ये काय केलं, 160 मधनं आपण ह्या 40 होत्या त्यातले आपण एक चेंज केली, म्हणजे किती केलं तर 39 गुणिले 4 बरोबर आलं 156, आणि 1 गुणिले 2 बरोबर आलं 2, दोघांची बेरीज झाली 158. 158 आली 160 मधनं फरक, म्हणजे 2चा फरक असेल तर किती पडणार, किती कोंबड्या असणार 1. 4चा फरक असेल तर 2 असणार, तसं 28चा फरक असेल तर किती असणार 14. पुढचं एक्झाम्पल घ्या, फक्त आता डोक्याने पाय एवढंच लिहा. डोकी घ्या 50, पाय घ्या 160. डोकी घ्या 50, पाय घ्या किती 60. 10व्या सेकंदाला उत्तर निघलं पाहिजे. पाय 160 इथे लिहिलं 30-20 आलं का नाही, आलं नसलं काढ, आम्हाला नाही वैद कर. एवढंच सफिशियंट आहे. XY म्हणून सांगू तुम्हाला कसं काढायचं आहे. XY म्हणून लागलं इकडल्या बाजूला सांगू. समजा काय म्हणलं, X कोंबड्या म्हणल्या तर ह्या एक्झाम्पल मध्ये तर 50 वजा X काय येणार, तुमच्या येणार गाई बरोबर. 50 वजा X काय येईल, गाई येतील. ह्या दोघांची बेरीज झाली 50. आता काय सांगितले, कोंबड्यांचं पाय 2, म्हणजे 2 गुणिले X काय येईल, कोंबड्यांचं पाय, अधिक 50 वजा X गुणिले 4 केलं तर कोणाचं पाय येणार, गाईंचं पाय बरोबर किती येईल
160. हे फक्त असं मांडायचं एवढंच. यांची गुणाकार करा 2x 200 वजा 4x बरोबर 160. आता काय करा, हे 2x आणि 4x वजा 2x राहिलं, इकडे राहिलं 200 बरोबर 160. हे पलीकडे हे अलीकडे आणा, म्हणजे 200 वजा 160 होईल 40 बरोबर इकडे होणार अधिक 2x. हे 2 बाहेर राहिलं 20 बरोबर x. x ची किंमत 20. फक्त तुमचं कन्फ्युजन होणार म्हणून मी ह्या पद्धत सांगितले. चला पुढचा घ्या. पासष्ट डोके 204 पाय. हे सारखं सारखं प्रॅक्टिस करायचं. जेवढं तुमच्या हाताखालनं जाणार ना तेवढं तुम्हाला हे परफेक्ट समजणार आपण काय करालोय. परत मग डोकी पाय काय अडचण नाही, काय पण येते. सदतीस आणि वजा असते बरोबर ती. हा 130 कुठं आलं? हा मग तेवढंच 130 आलं. परत 204 खायलेस पुढे. वजाबाकी असल्यावर कशी भागणार सांग? असं का? 65 गुणिले 4 वजा 204 एवढंच करायचं आहे, भागायचे 2 ना. हे 2 कसं काय भागावलं ना सांग वरती. इथं गुणाकार आहे मान्य आहे, पण इथं वजाबाकी आहे ना, घालवायचं ना भाग तसा. म्हणजे काय येईल बघा, 65 गुणिले 4 साइन चौक 24 240 आणि 5 चौक 20 म्हणजे किती होणार 260 वजा 204 भागिले 2 उत्तर येईल 56 भागिले 2 बरोबर 28. एक 28 असेल, दुसरं काय असणार 37. घ्या. एका परीक्षेमध्ये बरोबर उत्तरासाठी 2 गुण, बरोबर उत्तरासाठी 2 गुण आणि चुकीच्या उत्तरासाठी 0.5 गुण वजा होतात. 0.5 गुण वजा होतात. बरोबर उत्तरासाठी किती गुण मिळतात 2 आणि चुकीच्या उत्तरासाठी किती गुण वजा होतात 0.5. जर जर परीक्षेमध्ये 50 प्रश्न असतील, 50 प्रश्न असतील आणि आणि श्यामने सर्व प्रश्न सोडून त्याला सर्व प्रश्न सोडून त्याला 45 गुण मिळाले असतील, 45 गुण मिळाले असतील तर त्याचे किती प्रश्न चुकले, तर त्याचे किती प्रश्न चुकले काढा. बघूया डोकं चालते काय.
बघ, डोक्याच्या ठिकाणी एकूण प्रश्न घ्या, बरोबर आहे काय? डोक्याच्या ठिकाणी काय येणार? एकूण प्रश्न. मगाच्या गणितात काय काय केलं तेच आठवा फक्त. वरती काय केलं ना, इथं गुणाकार होता, बरोबर आहे, इथं एकूण मार्क म्हणजे काय होते आणि भागलेलं कशानं? फरकानं. फरक 2 होता. आता बघा इथं फक्त काय चेंज झालाय, मग अशी कोंबडीला पाय किती होते? 2. गाईला किती होते? 4. आणि दोघांचे पाय होतेत ना. आता काय झालंय, चुकीच्या प्रश्नाला हे वजा करतोय, त्याच्यामुळे हे -5च आपल्याला घ्यायचं. किती घेणार? -5च कॅल्क्युलेशनला घेणार. आता बघा इथं एकूण होते डोकी, आता इथे एकूण प्रश्न येणार. प्रश्न किती आहेत? 50. गुणणार कशानं? एका प्रश्नाला किती मार्क आहेत? 2. बरोबर आहे. पडल्यात किती मार्क? 45. बरोबर. आता भागणार फक्त एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची, फरक घ्यायचा आहे. कुणाकुणाचा फरक असणार बघा, इथंच इथं 4. सॉरी, फरक कशाचा घेणार? 2. म्हणजे बरोबर मार्क किती आहेत? 2. वजा चुकीच्या मार्काला किती वजा करतोय? 0.5. पण ते लिहिताना कसं लिहिणार? -0.5. एवढाच फक्त फरक, कारण ते वजा करावलं. इथं मग कोंबड्या पाय 2 होतं, अधिक 2 होतं, ते म्हणजे गाईचं पाय -4, कोंबडीचं पाय +2. दोघं पण मिळवत होतो ना त्यात. आता काय होतंय, इथं फक्त चेंज झालाय, -0.5 आले, म्हणून तिथं आपण -0.5 घेतले, कारण ते वजा होतं. आता बघा वजा वजा काय होणार? हे कंसाचं चिन्ह बदलणार, वरती किती होईल? 100 - 45 भागिले 2.5. समजलं का 2.5 कसं आले? हे अधिक झालं 2.5. आता बघा वरची वजाबाकी किती आली? 55 भागिले 2.5. पॉईंट आहे छेदात, बरोबर. पॉईंट साठी वरती 0 घ्या, म्हणजे किती होईल? 550 भागिले 25. 25 एके 25, 25 दोन्ही 50, परत राहिलं 5, 50 झालं, 25 दोन्ही 50. उत्तर किती मिळालं तुम्हाला? 22. म्हणजे हे काय मिळणार? नंतरचं जे छोटं आहे ते मिळणार. म्हणजे काय? चुकीचे प्रश्न किती आहेत? 22. प्रश्न किती चुकले असणार? 22. फक्त काय, हे फक्त समजलं, हे टप्प तुम्हाला प्रत्येक वेळी करायची गरज नाही. इथनं तुम्ही तोंडी करू शकताय. 55 भागिले 2.5 तुम्हाला डायरेक्ट उत्तर मिळून जाईल. इथं कितीही सांगू शकतात, लक्षात घ्या. म्हणजे काय सांगतोय, इथं 2 सांगू देत बरोबर उत्तरात, 3 बरोबर, म्हणजे बरोबर प्रश्नाला 3 गुण मिळू देत, 2 गुण मिळू देत, 4 गुण मिळू देत, काही पण मिळू दे, बरोबर. झालं का सांगा? झालं? या बरोबर प्रश्नासाठी 3 गुण, चुकीच्या प्रश्नासाठी 1 गुण वजा. बरोबर प्रश्नासाठी किती गुण? 1, 3. चुकीच्या प्रश्नासाठी 1 वजा. एकूण प्रश्न जर का 80 असतील, किती? 80. एकूण प्रश्न 80 असतील आणि जर त्याला एकूण मार्क पडलेत किती? 180. तर त्याचे किती प्रश्न बरोबर आहेत? तर त्याचे किती प्रश्न बरोबर आहेत? तर त्याचे किती प्रश्न बरोबर आहेत?
बरोबर प्रश्न किती आले? चूक. पंचवीस. काय चुकले बघ. शी वजा किती गेल्यास? ऐंशी गुणिले 3 वजा 180 भागिले 3 वजा कंसात वजा 1. 240 वजा 180 भागिले 4. 60/4 बरोबर 15. हे काय आले? चूक प्रश्न. बरोबर किती असतील? 65. काय अवघड आहे यात? साधे साधे चुका करलाय सांग. या PYQI कंबाईनचा या. रमेशला सुरेशच्या पगाराच्या निमपट. रमेशला सुरेशच्या पगाराच्या तिप्पट तिप्पट सर तिप्पट नाही, निमपट आहे. निमपट आहे, निमपट. सुरेशच्या पगाराच्या निमपट तर महेशच्या पगाराच्या तिप्पट. तर महेशच्या पगाराच्या तिप्पट आहे. जर महेशचा पगार जर महेशचा पगार 4500 रुपये असल्यास सुरेशचा पगार किती? कोणाला एक्स म्हणणार ते बघा. आपण लिहिलंय हे. मागच्या यातलं एक्झाम्पल एक घेतले. काय लिहिले समजते का? बघा तिघ जण आहेत. रमेश आहे, सुरेश आहे, महेश आहे. बरोबर आहे. आपण पहिलं वाक्य वाचा. रमेशला सुरेशच्या पगाराच्या निम्मा पगार आहे. बरोबर आहे. म्हणजे मी जर का सुरेश कडून रमेशकडे निघालो, कुणाकडून सुरेशच्या पगाराच्या किती? रमेश. तर मला काही भागलं पाहिजे? 2 न भागलं पाहिजे. सेम जर का मी रमेशकडनं सुरेशकडे निघालो तर कितीने गुणणार? 2 न गुणणार. इकडे जाताना 2 न भागणार, निमपट आहे. इकडे जाताना किती होणार? दुप्पट होणार. आता सेम तसंच. सेम रमेशचा आणि महेशचा पगार सांगितलाय. महेशच्या पगाराच्या तिप्पट आहे. कोण? म्हणजे महेशच्या पगाराच्या तिप्पट कोण आहे? रमेश आहे. म्हणजे सॉरी बाजूला महेश कडून मी कोणाकडे चाललो? वाक्य बोललेलं ना. महेशच्या पगाराच्या तिप्पट आहे. महेशच्या पगाराच्या काय असणार? तिप्पट असणार. म्हणजे मी इकडे यायला तर काय होणार? तिप्पट. आणि इकडून तिकडे जायला तर 3 न भागणार. आता तुम्हाला दिलाय कोणाचा?
महेशचा पगार किती दिलाय? आणि तुम्हाला विचारलाय कोणाचा? सुरेशचा किती येणार? किती? 29,000 नाही, 29,000 नाही. इथे किती आहे? इथनं मी कोणीकडे जाणार? काय करायला पाहिजे? सॉरी, उलट आहे ना, उलट आहे. हा, इकडे कोणीकडे जातोय म्हणजे काय करणार? 3 गुणणार म्हणजे रमेशचा किती येईल? किती? 29,000 म्हटलं असतं, 29 म्हणलं. हा, इकडे आलो. आता परत मला कोणाचा विचारलाय? सुरेशचा विचारलाय. म्हणजे मी रमेशकडनं कोणाला जाणार? सुरेशकडे जाणार. किती येईल? 2 न गुणतोय म्हणजे किती येणार? याला 2 न गुणतोय. हे लिहून घ्या. सेम असंच, फक्त जरासा चेंज करून देतो. सेम असं, फक्त जरासा चेंज करून व्यवस्थित समजते. आणि बघा, दुप्पट केलं इकडे. सुरेश विचारलाय. हा, सुरेशचा पगार विचारला. सुरेशचा पगार 29,000 घ्या. रमेशला सुरेशच्या पगाराच्या निमपट. रमेशला सुरेशच्या पगाराच्या निमपट. रमेशला सुरेशच्या पगाराच्या निमपट. रमेशला सुरेशच्या पगाराच्या निमपट. तर महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट पगार आहे. महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट पगार आहे. तिप्पट पगार आहे. जर महेशचा पगार 7,500 असल्यास सुरेशचा पगार किती? हा, महेशचा 7,500. हा, सुरेशचा. बाण काढ. कुणी जाते तुला कळते काय? सांगतात. नुसतं लिहिलंच म्हणजे झालं नाही, तुला उलट पण जायचं असते त्यात. बघा, पहिलं वाक्य वाचा. काय सांगितले? रमेशचा पगार हा कुणाच्या निम्मा आहे? म्हणजे सुरेशकडनं मी जर का रमेशकडे निघालो तर मला कितीनं भागायला पाहिजे? निम्मा आहे ना, याच्या निम्मा म्हणजे इकडे 2 भागणार. सेम मी रमेशकडनं जर का सुरेशकडे निघालो तर काय करणार? 2 गुणणार. उलट सुलट, गुणले असेल तर भागिले असेल तर गुणले, संख्या बदलायची नाही. परत बघा, मी जर काय सांगितले? रमेश आणि महेशचं रिलेशन सांगितले. महेशचा पगार रमेशच्या पगाराच्या किती आहे? तिप्पट आहे. म्हणजे मी रमेशकडनं महेशकडे निघालो तर कितीनं गुणायला पाहिजे मला? 3. आणि उलटा जर का महेशकडनं मी रमेशकडे यायला लागलो तर कितीनं करायला पाहिजे? 3 भागायला पाहिजे. बरोबर. आता मला सांगा, महेशचा पगार किती दिलाय? आता एवढं रस्ता तुमच्याकडे शो 1 वे आहे, इकडे जाऊ शकतोय. म्हणजे काय करणार तुम्ही? कुठल्या रस्त्याने जाणार? तो रस्ता काय सांगतोय? कितीनं भागणार? 3. म्हणजे इथे किती? 7,500 नाही, 7,500 भागिले 3 उत्तर किती येईल? 2,500.
म्हणजे रमेशचा पगार किती झाला 2500. आता रमेशकडनं मला सुरेशकडे जायचं आहे तर कोणता रस्ता ना, खालचा का वरचा? वरचा. का तर हा इकडे येणार आहे, इकडे जायचं आहे. म्हणजे काय करायला पाहिजे, 2 न गुणायला पाहिजे. 2500 भागिले गुणले 2 बरोबर किती येईल उत्तर? 5000. अशी उलटी सुलटी फिरवून प्रश्न विचारले जातात, लक्षात ठेवा. आणि घेणार आहेत ना? घ्या. राधाचा पगार गीताच्या तिप्पट आहे. सीताचा पगार राधाच्या पगाराच्या 5 पट आहे. तर आणि लेंदी करूया काय, अजून एक देतो मध्ये, अजून जरा लेंदी करूया. श्यामचा पगार सीताच्या दुप्पट आहे. जर श्यामचा पगार 30,000 असल्यास गीताचा किती? चौघच दिलेत मी यावेळी, सोपं आहे, फक्त मांडा. बघा धरायचं, उलट जायचं पाठीमाग, ते पण सांगतो कसं जायचं. आवरा आवरा आवरा. एक हजार. बघ, 4 जण आहेत. राधा आहे, गीता आहे, आणि कोण आहे, सीता आहे, आणि श्याम आहे. बघ, राधापासून गीताकडे जायचं असेल आणि गीतापासून राधाकडे यायचं असेल तर पहिल्यांदा काय सांगितले, पगार किती सांगितलाय तिचा? पहिलं, राधाचा पगार गीताच्या पगाराच्या तिप्पट आहे. गीताच्या पगाराच्या तिप्पट आहे, गीताच्या तिप्पट आहे.
तर इकडे काय होणार, भागिले 3, बरोबर आहे. परत राधाचा आणि सीताचा आणि राधाचं रिलेशन काय सांगितले, राधाच्या पगाराच्या 5 पट आहे, राधाच्या पगाराच्या 5 पट इकडे जाताना गुणले 5, खाली किती भागणार 5. परत सीताचा आणि श्यामचं रिलेशन आणि श्यामचं आणि सीताचं रिलेशन काय सांगितलंय, याच्या पगाराच्या श्यामचा पगार सीताच्या पगाराच्या काय आहे, दुप्पट आहे. म्हणजे श्यामकडे सीताकडे काय करणार, 2 न भागणार. सीता किती सांगितलं, श्याम किती सांगितलंय बघा, श्यामकडनं सीताकडे जायचंय, किती मागणार, 30,000 भागिले 2 किती येणार, 15,000, बरोबर आहे. इथनं मला कुणाकडे जाता येते, राधाकडे जायचं असेल तर 5 न काय केलं पाहिजे, भागिलं पाहिजे. 15,000 भागिले 5 किती येणार, 3,000, बरोबर. म्हणजे राधा किती झाली, 3,000. आणि राधापासून मला कुठे जायचंय, परत गीताकडं. मग कुठल्या रस्त्याने जाणार, वरच्या रस्त्यावर, म्हणजे भागिले 3. 3,000 भागिले 3 म्हणजे किती येईल, उत्तर किती येणार तुमचं. परत बघा अजून सांगतो, ह्यातनं पण उलट आपल्याला जाता येते सेम. म्हणजे बघा, श्यामचा पगार सीताच्या दुप्पट आहे. श्यामचा पगार किती दिलाय, 30,000. श्यामचा पगार हा कुणाच्या दुप्पट आहे, सीताच्या. मग सीता याची निमपट असणार, किती असणार, 15, बरोबर आहे. परत सीताचा पगार राधाच्या पगाराच्या 5 पट आहे. सीता 15,000 आहे, तर कुणाचं 5 पट करून 15,000 येणार आहे, 3चं 5 पट करून 15,000 आहे. म्हणजे कोण, राधा किती झाली, 3,000. 3,000 झाल्यानंतर राधाच्या पगार हा गीताच्या पगाराच्या तिप्पट आहे. परत 3,000 हे कुणाचं तरी तिप्पट असणार आहे, म्हणजे किती येणार, 1,000. म्हणजे तुम्ही असं पण सोडू शकताय. पण हे कधी होते, ज्यावेळी तुम्हाला हे समजते कुणाचं कसं ट्रान्झॅक्शन जायचं, उलट सुलट कसं जायचं हे समजलं की तुम्ही तोंडी करू शकता. हे प्रॅक्टिस होऊ दे, त्याच्यानंतर तुम्ही तोंडी करा, काय प्रॉब्लेम येत नाही. चला पुढचं घ्या. परवाच्या कंबाईनला पण एक प्रश्न पडलेला, त्याच्या अगोदर काय करूया, एक सोपा प्रश्न घ्या अगोदर, उसके बाद बडा लेते. घ्या, आपण पीवायक्यूच आहे, एएसओ 2012चा पेपर आहे. घ्या, एक रेल्वेचा पूर्ण प्रवासी क्षमतेने प्रवास सुरू आहे. एका रेल्वेचा पूर्ण प्रवासी क्षमतेने प्रवास सुरू आहे. पहिल्या स्थानकावर या प्रवाशांपैकी या प्रवाशांपैकी 1/3 प्रवासी उतरतात. व 96 प्रवासी चढतात. पुढील स्थानकावर एकूण प्रवाशांपैकी एकूण प्रवाशांपैकी 1/2 प्रवासी उतरतात. एकूण प्रवासी किती उतरलेत? 102. व 12 प्रवासी चढतात. पुढील स्थानकावर रेल्वेमधील 248 प्रवासी उतरतात. 248 सर्व असं म्हणा, सर्व 248 प्रवासी उतरतात. तर सुरुवातीला
रेल्वेमधून किती प्रवासी प्रवास करत होते? तर सुरुवातीला रेल्वेमधून किती प्रवासी प्रवास करत होते? म्हणजे बघा काय सांगितलंय, सुरुवातीला काहीतरी रेल्वेमध्ये माणसं होती, पहिल्या स्थानकावर आलीत, काहीतरी उतरलीत, काहीतरी चढलीत, परत दुसऱ्या स्थानकावरती गेलीत, काहीतरी चढलीत, काहीतरी उतरलीत, आणि शेवटच्या स्थानकावरून काहीतरी उरलेली सगळी उतरली. बरोबर? अशाच प्रकारचा प्रश्न आताच्या कंबाईनला पण पडलेला होता. बघा व्यवस्थित समजून घ्या. 1 2 3. बघा 3 स्थानक मी काढलेत. बरोबर आहे? ऑलरेडी इथनं रेल्वे अशी भरून आलेली आहे. बरोबर आहे? प्रश्न वाचा. बरोबर. पहिल्यांदा काय झालं? हा पुढं बघा एवढे उतरलेत, चढलेत किती? 96 प्लस झालेत, हे मायनस आहे. बरोबर. पुढच्या स्थानकावर सांगा किती उतरलेत? 1/2 उतरलेत, चढलेत किती? 12 प्लस झालेत. बरोबर आहे. आणि इथं कोण चढलं नाही, डायरेक्ट सगळीच उतरले. किती आहेत? 200. आता काय करायचं? रेल्वेला हळूच मागचा गेअर टाकायचा आणि टिबी 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 पाठीमागे जायचं. म्हणजे बघा आता रेल्वे इथं आहे, इथं आली, प्रवास किती असणार? 248. आता ह्या स्थानकावरती आल्या, नुसती आल्या, अजून इंजिन चालू आहे, अजून थांबाय नाही. अरे गेलं, असं कसं झालं? हा इथंपर्यंत आहे, अजून मी इथं आहे समजा, अजून प्रवासी किती आहेत गाडीत? 248. आता इथं लावली. बरोबर. लावल्यानंतर आपण बसमध्ये कधी चढतोय? उतरल्यानंतर प्रवासी उतरलीत की मग आपण चढतोय ना. सेम तसं झालं. ह्यातली पहिला उतरलीत, मग चढणार. असं उलटी प्रोसेस करायची. आता मग जर का पाठीमागे जाताना काय होणार? ज्या चढलेले आहेत त्या अगोदर उतरणार. म्हणजे बघा इथं प्रोसेस कुठली झाली असणार? बघा इकडे येताना पहिल्यांदा कोण होणार? ही उतरणार, त्याच्यानंतर ही चढणार. सेम इथं ही उतरणार, मग ही चढणार. आता ज्यावेळी रिव्हर्स गिअरनं जातोय ते पहिल्यांदा ही काय होणार? चढलेली उतरणार, आणि जी उतरले ती परत चढणार. मागं चालू. म्हणजे क्रिया ज्या घटनेनं घडल्यात तसं उलट करत जावं, लगेच तुम्हाला आन्सर मिळून जाते. म्हणजे बघा 248 इथं आलं, चढलेलं किती? बघा चढलेलं किती? 12. म्हणजे ऑलरेडी प्रवासी उतरल्यानंतर गाडीत प्रवासी किती असणार आहेत? मग या स्टेशनवरती ज्यावेळी ट्रेन आली त्यावेळी मागचे काहीतरी पॅसेंजर असतील, त्याच्यानंतर ज्यावेळी पॅसेंजर उतरले थोडेफार आणि 12 चढलेत. 12 चढल्यानंतर किती झालेत? 248. मग 12 चढायच्या अगोदर किती असणार? 236. किती असणार? 236. समजते का? बघा बरोबर आहे. आता काय सांगितलंय? त्यातले निम्मे उत्तर आहेत. आता इथं पाठीमागे रेल्वे होती, इथं जेवढी रेल्वे होती, जेवढे प्रवासी होते त्यातले निम्मे उतरलेत आणि निम्मे शिल्लक होऊन ते किती होते? 236. म्हणजे 236 हे काय असणार आहेत? निम्मे असणार आहेत. आणि परत ह्या निम्म्याला चढवलं तर इथली संख्या तुम्हाला मिळणार पाठीमागची. बरोबर आहे काय? म्हणजे हे निम्मे गाडीत आहेत, निम्मे उतारलेत, आणि निम्मे उतारल्यानंतर हे ऍड झालेत, म्हणून हे 248 झालेत. बरोबर काय? आता पाठीमाग जाऊया. इथली जर का संख्या काढायची 236 ची, काय होणार? दुप्पट. 236 ची दुप्पट म्हणजे किती होणार? 36 जुनी 72 आणि 4 जुनी म्हणजे किती होणार? 472. म्हणजे ह्या मधल्या गॅप मध्ये गेल्यानंतर 472. आधी उलट समजून घ्या, सवस नंतर लगेच कळते. 472 आलेत, पाठीमागं परत. आता पहिल्यांदा वजा कोण करणार? जे चढलेले होते ते वजा करणार. म्हणजे किती? 96 वजा करायत ना. 478 सॉरी 476 सॉरी 376. बरोबर. 96 वजा केलं 376 आलं. आता 376 काय असणार आहेत? ज्यावेळी 103 उतरलेत म्हणजे त्या रेल्वेतील प्रवाशांचे 3 भाग केलेत. एक भाग उतरल्यानंतर शिल्लक किती भाग राहणार आहेत? 2 भाग. 2 भाग म्हणजे 376 आहेत. तर एक भाग किती असणार? त्याला भागणार किती ना? 2 न. किती येईल उत्तर? बघा बेके बे उरला 1 8 उरला 1 16 8 188 काय असणार आहेत? एक भाग. असे गाडीत एकूण किती भाग होते? 3 भाग. म्हणजे किती होणार उत्तर? 8 त्रिक 24 अशी 4 आचार्य 2 8 त्रिक 24 आणि 2 26 ची 2 आचार्य 2 3 1 3 आणि 2. म्हणजे पहिल्यांदा आता इथलं झाली संख्या किती प्रवासी होते गाडीत? 764.
एक मिनिट, इथं 5 आहे, गुणाकार चुकला शेवटचा. 500 564, 764 नाही 564 येतील बा. शेवटा 3 1 3 आणि हातचे 2 3. समजलं? आता बघा, आता हे क्लिअर बघूया, म्हणजे इकडून इकडे जाताना बघूया. म्हणजे बघा इथं रेल्वेत किती असणार आहेत? 564. 564 इथं आले, उतरणार किती? 1/3. म्हणजे 1/3 किती आहेत? इथे आपण काढले 188, म्हणजे 188 उतरलेत. मग चढलेत किती? 96. म्हणजे पहिल्यांदा झाले किती? मग हे 376 राहिलेत. हे 376 शिल्लकचे आणि चढलेले 96 किती होतील? 472 झालेत. पुढे इथे स्टॉपला आली, निम्मे उतरले. 476च्या निम्म उतरणार आहेत बाहेर. किती आहेत? 2, त्याच्यानंतर परत 3 आणि किती? 6. एवढे उतरलेत. पण शिल्लक किती राहणार? एवढे शिल्लक राहणार, निम्मे उतरलेत म्हणल्यानंतर. परत ह्या निम्म्यांच्या मध्ये कोण चढले? 12. आणि शेवटला किती झालेत? मग 200. समजते का बघ? म्हणजे एकदा ही क्रिया समस्या लगेच उलटी येताना काय, जसं जी क्रिया घडली त्याच्या बरोबर उलट यायचं, टप्प्या पाठीमागे. बरोबर आहे? आता हे लिहा व्यवस्थित, सांगतो तसं. गेला पेन. डायग्रॅमॅटिक फॉर्मॅट लिहायचं. एक्स म्हणून तुम्हाला सांगतो त्यासारखं किचकट काय नाही. एक्स म्हणून सांगा, एक्स म्हणून किचकट म्हणजे भयानक किचकट होते. आणि किचकट करायचं नाही, सोपं असलं तर किचकट करायचं नाही. बघा 3 स्टॉप घ्या, 1 2 3 आणि टप्प्याटप्प्याने करत जायचं. बघा इथं असल्या 1 नंबरला 1/3 उतरले आणि त्याच्यानंतर 2 नंबरला काय होणार? अधिक 96 चढले. बरोबर? 2 नंबरला पहिली स्टेप काय झाली? 1/2 उतरले. दुसरी काय झाली? अधिक 12 चढले. इथं 248 पहिली स्टेप काय झाली? उतरले. बरोबर? आता एक स्टेप पाठीमाग करत जायचं. पहिल्यांदा इथं आलं आणि करताना ऍड होत असेल तर वजा करायचं, वजा होत असेल अधिक करायचं. म्हणजे पहिली स्टेप पाठीमाग आलो. दोघांची ती शेवटची कुठली असणार आहे? ह्या दोघांची शेवटची कोण असणार? ही. इथं अधिक झाले, काय करणार? वजा करणार. हे अधिक आहेत ते वजा केलं, म्हणजे पहिली स्टेप काय? 248 वजा 12 किती उतरेल? 236. आता एकातनं 1/2 वजा केले. दुसरी स्टेप काय? 1/2 गेले, म्हणजेच 1/2 शिल्लक असणार. मग एकूण काय येतील? 236 गुणिले 2. दुसरी स्टेप इथपर्यंत आलो. परत तिसरी स्टेप काय होणार? अधिक झाले म्हणजे काय होणार? उलटी वजा होणार. म्हणजे परत 3 नंबरची स्टेप काय होणार? 472 वजा 96 बरोबर किती येईल? 476. आणि लास्ट स्टेप चौथी बघा, 1/3 उतरले व उतरले म्हणजे किती शिल्लक राहणार? 2/3 शिल्लक. हे शिल्लक म्हणजेच किती आहेत? 476. 2 भाग म्हणजे 476. एक भाग कितीचा असणार? किंवा डायरेक्ट तुम्ही असं करा, 2/3 आहे 476 भागिले 2 करा गुणिले 3 करा, काय अडचण नाही. भागिले 3 गुणिले 2 केलं की डायरेक्ट मला उत्तर किती मिळणार? मला किती आलं? 564. जी स्टेप करताय ती फक्त उलटी करायची.